या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. रणरणता उन्हाळा सुसह्य करणारं आयुर्वेदिक शॉपिंग. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, आयुर्वेदिक फ्रेशनेस स्प्रे, ज्यूस, सरबते, शीतसुधा, सनस्क्रीन लोशन, आय ड्रॉप्स कुलकंद आणि उन्हाळ्यात प्रत्येक घरात असावीत अशी ब्रँडेड आयुर्वेदिक उत्पादने. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, पोवई नाका सिव्हिल हॉस्पिटल रोड व राजवाडा बस स्थानकासमोर सातारा आणि किसनवीर चौक वाई. चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद. आहे उन्हाळा, आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. आजही आपल्यासोबत आहेत सातारच्या वैद्य प्रिया भोईटे. प्रिया मॅडम, आजच्या या भागात मला आणि श्रोत्यांना नवीन काय ऐकायला मिळणार आहे? आज आपण उन्हाळ्यात आपल्याला निरोगी ठेवतील अशा काही वनस्पतींबद्दल चर्चा करूया. जशी की कोरफड. ही वनस्पती गुणानं गुरु, स्निग्ध, शीत, कटू अशी असते. कोरफडीचा गर आपण लेप म्हणून वापरू शकतो. हा लेप बंद डोळ्यांवर बांधल्यास नेत्रदाह, वेदना, कोरडेपणा, लालसरपणा यावर सुद्धा उपयोगी पडतो. हा लेप कपाळावर केल्यास पित्ताने होणारी डोकेदुखी थांबते. कोरफडीचा गर चेहरा किंवा इतर त्वचेवर नियमित लावल्यास त्वचा उजळते, त्वचेचा दाह कमी होतो, पुरळ, डाग हे सुद्धा कमी होतात. आणि त्याचा दुसरा वापर म्हणजे अभ्यंतर, अर्थात याचं सेवन करणं. यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो, लिव्हर मेटाबॉलिझम सुधारतं, लघवीला होणारा अडथळा दूर होतो. शिवाय अॅनिमियाच्या रुग्णांमध्ये रक्तवाढही होते. यासाठी कोरफड गर 1 चमचा घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं सैंधव आणि थोडी मिरपूड घालून हे मिश्रण सकाळी काही दिवस नियमित पोटात घेतलं तर फायदा जरूर होतो. ज्यांना पोट साफ होत नाही किंवा मलाचे खडे होतात अशांना बऱ्याच वेळा फिशर, पाईल्स किंवा मूळव्याध ह्याचा त्रास होत असतो. यांनी 2 चमचे कोरफड गर, 2 चमचे एरंड तेल एकत्र करून रात्री जेवणानंतर कोमट दुधाबरोबर पोटात घ्यावा. तसेच सांधेदुखी, कंबरदुखी, मासिक पाळीच्या किंवा पचनाच्या तक्रारी, शय्यामूत्र, प्रोस्टायटिस या विकारांसाठी ॲलोवेरा ज्यूस नियमित घेण्यानं चांगला फायदा होतो. म्हणजे एकूणच कोरफड ही अतिशय बहुगुणी अशी वनस्पती आहे. याच्यानंतरची आता कुठली वनस्पती आपण सांगणार आहात? कोकम किंवा वृक्षाम्ल ही कोकण भागात अधिक प्रमाणात आढळणारी वनस्पती. कोकमची पिकलेली फळं आंबट गोड रसाची असतात, वृक्ष आणि उष्ण स्वरूपाची असतात. ही फळं वातशामक असल्यानं उन्हाळ्यात होणारी डोकेदुखी थांबवण्यास उपयोगी असतात. आंबट गोड चवीमुळं जिभेला चव आणतात, भूकही वाढवतात, पचन व्यवस्था सुधारतात. साखर, मीठ घालून कोकम सरबत पिल्यास तहान शमते आणि भूकही वाढते. कोकम फळाच्या बियांमध्ये असणारं जे तेल आहे ते त्वचेवर लावल्यास त्वचेचे व्रण आणि जखमा सुद्धा भरून येतात. शिवाय पायांना पडणाऱ्या भेगा आहेत, यांना जर हे तेल लावलं तर त्या भेगाही भरून येतात. म्हणजे कोकम सरबत आपण नेहमीच पित असतो, पण त्याच्याशिवाय अगदी त्या फळाच्या बियांपर्यंत सगळ्याचा उपयोग आहे. हे खरंच खूप छान आहे आणि श्रोत्यांना ती खरंच छान माहिती मिळाली. याच्यानंतर आता कुठल्या वनस्पतीविषयी सांगताय आपण? तिसरी वनस्पती म्हणजे वाळा. यालाच खस किंवा उशीर असंही संबोधलं जातं. नदीकाठी किंवा पाणी अधिक प्रमाणात असणाऱ्या भागात उगवणारी ही तृणवर्गीय म्हणजेच गवता समान असणारी वनस्पती. याचे वृक्ष मधुर, थंड स्वरूपाचे गुणधर्म असतात. याचा शरीरातील कफ आणि पित्ताचं शमन करण्यासाठी उपयोग होतो. वाळ्याचा लेप करून तो त्वचेवर लावला तर त्वचेचा दाह, त्वचेची दुर्गंधी, अतिघाम येण्याची प्रवृत्ती कमी होते. कफयुक्त खोकला असल्यास वाळ्याचे चूर्ण पोटातून घेता येते किंवा त्याची धुरीही घेता येते. उन्हाळ्यात जर लघवीची जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा वाळ्याचा उपयोग होतो. तापातही जो दाह होतो किंवा तहान जी लागते ती शमवण्यासाठी सुद्धा वाळा टाकलेलं पाणी सर्वोत्तम असतं. शिवाय उन्हाळ्यात खसचं सरबत पिणं हे सुद्धा आरोग्यासाठी चांगलं आहे. वाळ्याचा पडदा, टोप्या, पंखे हे सुद्धा वापरत असतो, पण वाळ्याचे इतके सारे उपयोग आहेत हे खरंच माहिती नव्हतं. आता या भागातली शेवटची वनस्पती आपण कुठली सांगणार आहे? आवळा. लघु, मधुर आणि शीत असे या वनस्पतीचे गुणधर्म असतात. आवळा हे फळ शरीरातील वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचं शमन करण्यासाठी उपयोगी पडतं. पित्ताने डोकं दुखणं, दाह होणं, डोळ्यांची आग होणं, लघवीला अडथळा होणं इत्यादी कारणांसाठी आवळ्याचा स्थानिक लेप केल्यास उपयोगी पडतो. केस गळणं, केस पिकणं यावर उपाय म्हणून आवळ्याचा केस धुण्यासाठी उपयोग होतो. तो
तोंडाची चव जाणे, आम्लपित्त, गुळणा फुटणे, पित्तामुळे उलट्या होणे, मूळव्याध अशा अनेक आजारांवर आवळा रसाचा उत्तम उपयोग होतो. म्हणजे आवळा कॅन्डी, आवळा सुपारी याशिवाय सुद्धा आवळ्याचे हे अनेक उपयोग आज मलाही कळले आणि श्रोत्यांनाही कळले. हो, पण एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे हेच जे वापर आहेत ते करण्यापूर्वी आपल्या जवळ असणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला मात्र आवश्यक घ्या. प्रिया मॅडम, आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपण सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते, या मालिकेत आपण मात्र आता इथंच थांबणार आहोत, पण आपल्या आरोग्याविषयी आपण नेहमीच जागरूक राहणार आहोत. त्याचं फळ निरामय आरोग्याच्या रूपानं आपल्याला निश्चित मिळेल याबद्दल खात्री वाटते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग